मराठा आणि ओबीसींपाठोपाठ आता आरक्षणासाठी बंजारा समाज सुद्धा आक्रमक झालाय। बंजारा समाजाने राज्यभरात ठिकठिकाणी मोर्चे काढलेले आहेत। नागपूर, छत्रपती संभाजीनगर यासह हिंगोलीमध्ये आज मोर्चाचं आयोजन करण्यात आले। एसटी प्रवर्गामधून आरक्षणाच्या मागणीसाठी ते आंदोलन करत आहेत। हिंगोलीमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बंजारा समाज आता आरक्षणासाठी आक्रमक झालेला आहे। एसटी प्रवर्गामधून आरक्षण मिळालं पाहिजे ही त्यांची मागणी आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडे। नितेश, बंजारा समाज आरक्षणासाठी आता आक्रमक झालेला आहे। राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत। काय सध्याचे अपडेट्स आहेत? नक्कीच आज छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये बंजारा समाजाचा भला असा मोठा असा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे आणि हजारो बांधव जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। त्यांची मागणी एकच आहे की बंजारा समाजाला कोणत्याही परिस्थितीमध्ये एसटी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे। हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीच्या हालचाली केल्या, मात्र त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एक अध्यादेश राज्य सरकारने काढलेला आहे आणि त्यानंतर आता बंजारा समाज सुद्धा आरक्षणासाठी आक्रमक झालेला आहे आणि एसटी प्रवर्गातून मागणी जी आहे आरक्षणाची ती त्यांनी केलेली आहे। आपल्यासोबत काही आंदोलक आहे, काय मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून? आमचा समाज जो आंध्र कर्नाटकमध्ये एसटी प्रवर्गात आहे, महाराष्ट्रात आम्हाला विजेमध्ये टाकलेला आहे, त्यामुळे आम्हाला महाराष्ट्रात सुद्धा एसटी हा कॅटेगरी प्रवर्गात पाहिजे। आणखी काय मागणी आहे समाजाच्या? बघा एक मिनिट बघा, जसं मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण मिळालेलं आहे, तसं आमची पण अशी इच्छा आहे की आम्हाला पण हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्यावं। कारण की आमचे लोक जेव्हा मराठवाडा हैदराबाद संस्थापासून वेगळं झालेलं आहे, तेव्हा 1948 पासून मराठवाडा हा वेगळा झालेला आहे। आमचा कर्नाटकमध्ये, गुजरातमध्ये आणि हैदराबाद आणि तेलंगणामध्ये या राज्यामध्ये आमचा जो बंजारा समाज आहे हा एसटी प्रवर्गात आहे आणि आम्ही इथं का त्यांचं खाणं पिणं राहणं, आमचं राहणं पिणं खाणं सगळं सेम सारखं आहे, तर आम्हाला वेगळं का? आम्हाला फक्त सरकारला एवढंच निवेदन द्यायचं आहे की लवकरात लवकर आम्हाला एसटी आरक्षणामध्ये सामील करावं, नाही तर हे फक्त आता सुरुवात आहे। इथं जर आम्हाला काही नाही भेटलं तर पुढचं आंदोलन आमचं हे मुंबई ठिकाणी असेल। काय मागणी आहे? मराठा समाजानं एक आणि बंजारा समाजानं वेगळं वेगळं कशाला करत आहे? बंजारा समाजांना पण हैदराबाद गॅजेट लागूच करायला पाहिजे। काय मागणी? आमची मागणी हीच आहे, हैदराबाद गॅजेट म्हणून एसटी मधून आमचा जो बंजारा समाज आहे तो आंध्र कर्नाटक मध्ये एसटी मध्ये आहे। आमच्या पूर्ण बंजारा समाजाचं हे म्हणणं आहे की आम्हाला सुद्धा तेच आरक्षण लागू करायला पाहिजे। हे संविधान मध्ये सुद्धा दिलेलं आहे। संविधानामध्ये हायकोर्टाचा नियम आहे आणि संविधानामध्ये तुम्ही पॅरा नंबर 14 मध्ये बघा की त्याच्यात लिहिलेलं आहे की बंजारा समाज हा हैदराबाद गॅजेट मध्ये लागू आहे आणि त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे। डोंगरामध्ये आणि 40 वर्षापासून आमचे पौरादिवचे रामराव महाराज हे सुद्धा 40 वर्षापूर्वी दिल्लीमध्ये याच्यासाठी उपोषण केलेलं आहे। त्याच्यामुळे आम्हाला बंजारा समाजाला हा आरक्षण मिळणं जरुरी आहे। तर अशा पद्धतीने बंजारा समाज जो आहे तो कन्नडमध्ये आक्रमक होताना आपल्याला दिसून येतो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण देण्यात यावं अशी सर्वांची मागणी आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।